वाशिम जिल्ह्यातील पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीत फिर्यादी बलराम चौधरी यांचे सावरगाव बर्डे येथील परवानाधारकाच्या मॅगझिनमध्ये चोरी झाली होती। त्यामध्ये विहीर खोदण्याकरता वापरण्यात येणारे डेटोनेटर चोरीला गेले होते। सदर डेटोनेटरचा वापर हा देशविघातक कृत्यामध्ये होऊ शकतो म्हणून सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात वरिष्ठांनी जातीने लक्ष पुरवलं होतं आणि वेळोवेळी हा गुन्हा उघड होण्याकरता मार्गदर्शन आणि पाठपुरावा केला होता। या गुन्ह्यातील माल हा सावरगाव बर्डे येथील एका शेतात लपवून ठेवलाय अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी त्वरित एक टीम तयार करून सावरगाव जिरे परिसरात रवाना केली। सावरगाव बर्डे शेत शिवारात सुनील कंकाळ यांच्या शेताची पाहणी केली आणि त्यांच्या शेतात सोयाबीन कुटारच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेले 7 नायलॉनचे कट्टे एक्सप्लोजिव्हसह डेटोनेटर असा एकूण 1,69,488 रुपयांचा मुद्देमाल सापडला। तो पंचायतसमक्ष हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी सुनील कंकाळ, अमोल बर्डे, दशरथ बर्डे, गोविंदा उर्फ राजेश कड यांना अटक करण्यात आले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। तिरोडा शहरातील खैरलांजी मार्गावर जाकीर हुसेन वॉर्डातील एका घरात गोमांस विकले जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक कवाळे हे आपल्या तुकडीसह तिथे पोहोचले। पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोमांस मिळालं आणि 14 जनावरांची सुद्धा यावेळी सुटका करण्यात आली। पोलिसांच्या छाप्यात 1,18,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। येवल्याच्या रायते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना स्नेहबंध ग्रुपकडून स्वेटरचं वाटप करण्यात आलं। 1ली ते 10वी पर्यंत एका शाळेत शिकलेले बालमित्र मैत्रिणी एकत्र येऊन त्यांनी स्नेहबंध नावाचा ग्रुप बनवला। ज्या समाजात आपण वाढलो घडलो त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो या उदात्त हेतूनं या ग्रुपमधील सदस्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना हिवाळ्याचं औचित्य साधून स्वेटरचं वाटप केलं। तुम्हीही खूप शिका, खूप मोठे व्हा आणि इतरांना मदत करा असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला। नवीन स्वेटर मिळाल्यामुळे सर्व मुलं खुश झाली होती। या प्रसंगी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व ग्रामस्थांनी स्नेहबंध ग्रुपचे आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। वाळवा तालुक्यातील कनेगाव इथं सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता। त्याच्या सांगता समारंभाच्या वेळी कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी हरिभक्त पारायण हरी पाटील, सुहास पाटील, राजू सालकर, संदीप पाटील, विलास साळुंखे आणि इतर भक्तजन उपस्थित होते। या कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता। यावेळी बहादूरवाडी, कोरेगाव, मालेवाडी आणि ईश्वरपूर येथील भजनी मंडळ उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। जगप्रसिद्ध लोणार हे 52,000 वर्षांपूर्वी उल्कापातापासून निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर आज गंभीर संकटात सापडले। गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड वाढत असून यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक वारशावर मोठा धोका निर्माण झालाय। कधीही पाण्याखाली न गेलेल्या सरोवरातील कमळजा देवीचं प्राचीन मंदिर तब्बल 15 फूट पाण्याखाली गेलं असून ही घटना अत्यंत चिंताजनक आहे। लोणार सरोवरात मागील काळात मासे आढळल्यानं वैज्ञानिक जगतात खळबळ उडाली होती। खाऱ्या आणि क्षारीय पाण्याच्या या सरोवरात मासे कसे टिकतात, पाण्याची पातळी अचानक कुठून आणि कशामुळे वाढते या मूलभूत प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरित आहेत। देशविदेशातून शास्त्रज्ञ, संशोधक आणि पर्यटक लोणारला भेट देतात, मात्र इतक्या गंभीर बदलांकडे संबंधित प्रशासन आणि पुरातत्व विभागानं डोळेझाक केले। सरोवराच्या चारही बाजूंनी असलेली हेमाडपंथी मंदिरं, जैवविविधता आणि जागतिक वारशाचा दर्जा असलेलं हे सरोवर हळूहळू धोक्यात येत असताना शासन मात्र गप्प आहे। तात्काळ सखोल वैज्ञानिक संशोधन, पाण्याच्या स्रोतांचा शोध आणि संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यास लोणार सरोवराचा अनमोल वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। जगातील एकमेव असं बेसॉल्टिक रॉक मधील लोणार सरोवर ज्याच्या विविध गुणधर्मांनी ते जगभर प्रसिद्ध आहे। बाहेरगावचे इतर पर्यटक, नासापर्यंत विदेशातले पर्यटकही याला भेट द्यायला येतात, परंतु त्याच्या पाण्या पातळीची वाढ होत आहे, वारंवार वाढ होत आहे
आता पावसाळा पूर्ण संपलेला असूनही लोणार सरोवरच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे। यामुळे जे पुरातन मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। काही मंदिरे तर नाम त्याचा मूळ मिटलेलाच आहे, कारण ते पूर्ण पाण्यात गेलेले आहे। परंतु कमळजा माता मंदिर जे आहे ते आजपर्यंत कधी पाण्यात गेलेलं नव्हतं, परंतु त्याचेही पाणी इतकं वाढलेलं आहे की 15 ते 20 फूट पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे देवीच्या तांदळापर्यंत हे पाणी गेलेलं आहे। परंतु याकडे पुरातत्व विभाग असो किंवा फॉरेस्ट विभाग असो किंवा इतर विभाग आतापर्यंत काहीही बोलायला तयार नाही व काहीही कारवाई करायला तयार नाहीये। सर्व लोक असे मूग गिळून बसल्यासारखे झालेले आहेत। तर यावर लवकर काहीतरी एक तोडगा काढावा, ते पाण्याचं नियोजन करावं असं या विभागाने करायला हवं आहे। पण अजून अद्याप काहीही केलं नाहीये व कोणीही यावर बोलायला तयार नाहीये। तर लोणार जे पुरातन विभागासाठी असो, पुरातत्व विभागासाठी असो, जे मंदिरं असो ते वाचणे गरजेचं आहे, कारण हे मंदिरं परत उभे राहणं खूप अवघड आहे। ते वाचवणे गरजेचं आहे। यामुळे याच्यावर ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी असं आमचं सर्वांचं, लोणारवासियांचं व इतर सर्वांचंच म्हणणं आहे। तर यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। धुळे शहरातील मोहाडी परिसरातील दंडेवाले बाबा नगरात एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेतील आरोपीला शोधण्यात पोलिसांना अवघ्या काही तासातच यश आले। या प्रकरणी सागर राजू कोळी याला ताब्यात घेण्यात आले। या महिलेच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोराला सदर महिलेनं रंगेहात पकडल्यानं त्याला चोरी करण्यापासून प्रतिकार केल्यानं त्यानं वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना घडली। या मारेकऱ्यानं हातात घातलेलं घड्याळ घटनास्थळी मिळून आलं। या घड्याळाचा फोटो सोशल मीडियावर पोलिसांनी व्हायरल केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सागर कोळी या 24 वर्षीय तरुणच महिलेचा मारेकरी असल्याचं निष्पन्न झालंय। सागर कोळी याला अवघ्या काही तासातच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जातंय। दिनांक 14 डिसेंबर रोजीच्या रात्री 9 वाजेपासून ते 15 तारखेच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर वाल्मिकी वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या 75 वर्षीय आजी लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या मृत अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात मिळून आलेल्या होत्या। पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी स्टाफ, स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अधिकारी व स्टाफ, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक देवरे सर, सिटी डिव्हिजनचे DYSP राजकुमार उपासे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली। त्या ठिकाणी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक ब्युरो हे व्हॅन सुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले होते। घटनास्थळावर मृत महिलेच्या जवळ एक मनगटात घालण्याचे एक घड्याळ दिसून आलेले होते। सदर घड्याळाचा क्ल्यू पकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व सर्व अंमलदार हे मोहाडी परिसरामध्ये आपापल्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असताना एका गोपनीय बातमीदाराचा फोन आला व त्याने संशयित इसम सागर राजू कोळी वय 25 वाल्मिकीनगर दंडेवाला बाबानगर या ठिकाणी राहणारा हा इसम आहे याबाबत संशय व्यक्त केला। सदर इसमास त्याच्या घरी व त्याच्या नेहमीच्या थांबण्याच्या ठिकाणी तपासले असता तो त्या ठिकाणी मिळून आला नाही। पुन्हा गोपनीय बातमीदाराने फोन केला की तो महबूब सुबानी दर्ग्याजवळ बसलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्याला त्या ठिकाणाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले, विश्वासात घेतले, परंतु सदर आरोपी घटनेबाबत कुठलीही माहिती देत नव्हता। पुन्हा त्याला विश्वासात घेऊन व वेगवेगळ्या प्रकारे ट्रिक्स वापरून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यानेच सदर मयत महिला लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा निर्गुण खून केलेला आहे व तो चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये घुसलेला होता। सदर आरोपी या गुन्ह्याच्या तपासकामी आज रोजी आत्ता त्याला अटक केलेली आहे व उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज केलेली। धन्यवाद। सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आले। या यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा याबाबत आज रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकेद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं। आपत्कालीन परिस्थितीत आग लागल्यास तात्काळ आणि सुरक्षितरित्या कारवाई करता यावी यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे। प्रात्यक्षिकादरम्यान अग्निशमन यंत्र कसं वापरावं, आग विझवण्याच्या विविध पद्धती तसंच रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। 17/12/2025
आज आपण सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सावंतवाडी यांना फायरचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यात आपण त्यांना फायर हायड्रंट सिस्टम कशी ऑपरेट करायची, स्मोक डिटेक्शन कशी ऑपरेट होते, मॅन्युअल कॉल पॉईंट, शिवाय पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टम कशी ऑपरेट होते, त्याचं आम्ही त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि शिवाय त्यांना फायर एक्स्टिंग्विशरने आग कशी विझवायची तेही दाखवून दिलेलं आहे. सगळा स्टाफ हजर होता आणि प्रोग्राम जरा चांगला झाला. माझं नाव परिणय दीपक फाळके. हा तुमचं पद? हां, पद मी साईट इंजिनियर. कोकणातील सध्याचं वातावरण आंबा अर्थात हापूस आंब्यासाठी पोषक आहे. रात्री पडणारी थंडी यामुळे आंबा मोहोरसाठी पोषक वातावरण असल्याचं बागायतदार सांगतात. सध्या कोकणात रात्रीच्या वेळेला कडाक्याची थंडी आणि दिवसा कडकडीत ऊन असं वातावरण आहे. त्यामुळे वातावरण बदलानं मागील काही महिने चिंतेत असलेला हापूस उत्पादक शेतकरी सध्या वातावरणाच्या बाबतीत समाधान व्यक्त करतोय. दरम्यान लांबलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा कमी प्रमाणात असेल असं बागायतदार सांगतात. असेल यावर्षी पाऊस आत्ता उशिरापर्यंत लागल्यामुळे आत्ता कालमाला मोहर आला आहे. यावर्षी फवारण्याही उशिरा सुरू झाल्या आहेत. सीझन लांबण्याची शक्यता आहे. साधारण एप्रिल मे महिन्याकडे सीझन व्यवस्थित सुरू होईल असा अंदाज आहे. वातावरणात जर व्यवस्थित राहिलं तर आंबा होईल, नाही तर वातावरणातले बदल जर अनपेक्षित राहिले तर आंब्याचा यावर्षीचा हंगामसुद्धा मागे पुढे होऊ शकतो असा एक अंदाज वाटतो आहे. कारण आत्ता जोऱ्यात तुडतुड्याचा अटॅक व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे त्याची खूप काळजी घेणं गरजेची आहे. त्या दृष्टीने आत्ता फवारण्या किंवा या गोष्टी सुरू आहेत. साधारण कधीपर्यंत आंबा सीझन चालू होऊ शकतो किंवा त्याला एक पोषक पूर्णपणे होऊ शकतो? जर वातावरण व्यवस्थित राहिलं तर यावर्षी एप्रिल महिन्यातच सीझन व्यवस्थित सुरू होऊ शकतो. सुरुवातीचा आंबा फार यावर्षी दिसत नाही आहे. आपलं नाव कसं? महेश करमरकर, आडे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रांना सुरुवात झाली असून जिल्हा पणन कार्यालयाद्वारे 189 खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 1,14,352 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे. 189 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 28,238 शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10,16,989 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. जिल्ह्याला यावर्षी 12,33,765 क्विंटलची खरेदी करण्याचं उद्दिष्ट शासनानं निर्धारित केलंय. परंतु खरेदीमध्ये वाढ होणार असल्यामुळे वाढीव खरेदीसाठी शासन स्तरावर प्रधान कार्यालयांमार्फत पाठपुरावा करण्यात आला आहे, असं जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितलंय. खरीप पणन हंगाम 25-26 मध्ये जिल्हा पणन कार्यालय गोंदिया यांच्याकडून जिल्ह्यामध्ये 189 खरेदी संस्थांमार्फत धान खरेदीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून आज अखेरपर्यंत 1,14,352 शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत दराने धान विक्रीसाठी नाव नोंदणी केलेली आहे. तसेच काल अखेरपर्यंत 10,16,989 क्विंटलची 28,238 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा पणन कार्यालय गोंदियाला 12,33,765 क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यामधून 10,16,989 खरेदी झालेली असून वाढीव उद्दिष्टाची मागणी आम्ही 25 लाख क्विंटलची आमचे प्रधान कार्यालयामार्फत शासनाकडे कळवण्यात आलेली आहे. किती रक्कम देण्यात आली आतापर्यंत शेतकऱ्यांना? खरेदी प्रक्रियेची अद्याप 240,92,47,154 रुपये होतात. त्याबद्दल अजून संस्थांकडून हुंडी वगैरे या बाबी जमा करीत आहोत. तदनंतर ते चुकाऱ्यासाठी आम्ही प्रधान कार्यालयामार्फत शासनास सादर करणार आहोत. अद्यापपर्यंत रक्कम त्यामुळे अप्राप्त आहे. जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते. अपघातांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते. या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे थेट निधी मागता येत नसल्यानं दुरुस्तीचं काम रखडलंय. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या मार्गावर क्वचितच फिरकताना दिसतायत. महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली. यावलहून शिवरपूरकडे जाताना या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अवजड वाहन चालकांसह दुचाकीस्वारांनाही वारंवार लहान मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागतंय.
या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जाते. चोपड्याहून शिरपूरला जातोय. रस्ता इतका दयनीय अवस्थेत आहे की अनेक ठिकाणी मोठमोठाले गुडघ्याबरोबर खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे वाहन चालवताना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतंय. बऱ्याच वेळा आपण व्यवस्थित चालूनसुद्धा समोरचा वाहनधारक त्याचा बॅलन्स गेल्यामुळे गड्ड्यांमुळे तो समोरासमोर धडकतो आणि त्याच्यातून अनेकांनी त्यांचे प्राण गमावले. तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे. तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. शिवाय काही ठिकाणी याला बायपाससुद्धा करण्याची गरज आहे आणि ते काम तातडीने व्हायला आवश्यक आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.